मराठवाड्यातल्या 39 फार्मसी महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधांची वानवा। अनेक महाविद्यालयात पुरेसे प्राध्यापकही नाहीत। माझाचा स्पेशल रिपोर्ट। रत्नागिरीतल्या हातखंबा इथे एलपीजी वाहून नेणारा टँकर पुलावरून कोसळला। अपघातानंतर वायू गळती, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। मुंबई गोवा हायवेवरची वाहतूक ठप्प। कोल्हापुरातील नांदणी मठाची हत्तीण वंतारा संग्रहालयाकडे सुपूर्द। महादेवीला निरोप देताना नांदणीकरांना अश्रू अनावर। मिरवणुकीनंतर हत्तीणीला पोलीस बंदोबस्तात वंताराला पाठवलं। ऑपरेशन सिंदूरवरील लोकसभेतील चर्चेचा आज दुसरा दिवस। अमित शहा, राहुल गांधी, अखिलेश यादव यांची भाषणं। तर पंतप्रधान मोदी काय बोलणार याची उत्सुकता। राज्यसभेतही चर्चा होणार। ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा केलेले दहशतवादी पहलगाम हल्ल्यातले असल्याबाबत साशंकता। हमजा अफगाणी आणि जिब्रान अशी मृत दहशतवाद्यांची नावं। पंतप्रधान म्हणतात, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींचा सरकारवर हल्लाबोल। नागपूरच्या 19 वर्षीय दिव्या देशमुखनं जिंकला फिडे बुद्धिबळ विश्वचषक। भारताच्या कोनेरू हम्पीचा पराभव। व्हिडिओ कॉल करून फडणवीस, गडकरींकडून दिव्याचं कौतुक।